लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना आमदार शिरीष कुमार नाईक यांच्याकडून 50 प्रथमोपचार किटचे वाटप। खान्देश विदर्भ मराठवाड्यातील आंतरराज्य बसेसला दिला फर्स्ट एड बॉक्स। नवापूर एक्सप्रेस न्यूजचा इम्पॅक्ट। गुजरात राज्यातील बारडोलीजवळ 2 जून रोजी जामनेर सुरत व धुळे सुरत या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा भीषण अपघात होऊन 7 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, तर 42 प्रवासी जखमी झाले होते। या अनुषंगाने नवापूर एक्सप्रेस न्यूजने बस स्थानकावरील रियालिटी चेकचा रिपोर्ट केल्यानंतर फर्स्ट एड बॉक्स, एक्झिट दरवाजा, आपत्कालीन परिस्थितीत वापरले जाणारे हातोडे, अग्निशमन यंत्रणा, चालक सीट बेल्ट या संदर्भातील प्राथमिक गरजा लक्षात घेऊन अपघातग्रस्तांना तात्काळ प्राथमिक उपचार उपलब्ध व्हावेत या उद्देशाने नवापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या वतीने नवापूर बस स्थानक येथे खान्देश विदर्भ मराठवाड्यातील आंतरराज्य लांब पल्ल्याच्या एसटी बसेसना 50 प्रथमोपचार किटचे वाटप करण्यात आले। अपघाताच्या वेळी जखमी प्रवाशांना त्वरित उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात, ही बाब लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आलाय। प्रत्येक प्रथमोपचार किटमध्ये आवश्यक औषधे व प्राथमिक उपचारासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे। त्यामुळे प्रवासादरम्यान उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती चालक, वाहक तसेच प्रवाशांना तातडीची मदत मिळणार आहे। यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी रमेश देसले, नवापूर आगार प्रमुख विजय पाटील, पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष सुधीर निकम, दीपक वसावे यांच्यासह विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी आमदार शिरीष कुमार नाईक यांनी कोणताही अपघात घडल्यानंतर जखमींना वेळेत प्राथमिक उपचार मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते। तात्काळ मदत मिळाल्यास जीवितहानी टाळता येऊ शकते, हीच भावना डोळ्यासमोर ठेवून लांब पल्ल्याच्या एसटी बसेससाठी प्रथमोपचार किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत, असे सांगितले। आमदार शिरीष कुमार नाईक यांच्या या उपक्रमाचे बस चालक, वाहक तसेच नवापूर आगार प्रमुख विजय पाटील यांनी स्वागत करत आभार व्यक्त केले। प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। जामनेर सुरत आणि धुळे सुरत या बसला बारडोलीजवळ मोठा अपघात झाला आणि ते अपघातात जवळपास 8 प्रवासी मृत झाले आणि हे कळताच आम्हाला फार दुःख झालं। त्यांच्या आत्म्यास परमेश्वर शांती देवो हीच पहिला मी प्रार्थना करतो। मी सर्वचकडे जेव्हा आज देशामध्ये जेव्हा प्रवासी प्रवास करत असतो तेव्हा जवळपास दवाखाना नसतो आणि त्याला इमर्जन्सी फर्स्ट एड किट्स म्हणजे जी आपण इतर म्हणजे ॲक्सिडेंट झाल्यावर रक्त निघालं किंवा इतर डोकेदुखी, सर्दी, ताप आल्यावर फर्स्ट एड किट पाहिजे, म्हणून सुरुवातीचा प्राथमिक उपचार म्हणून सर्व बसेसला आपण नवापूर आगारातल्या सर्व बसेस व नवापूर ज्या बस डेपोमधून ज्या बस चालतात त्या सर्व बस डेपोला आम्ही ठरवलं की फर्स्ट एड किट म्हणजे प्रवाशांच्या हितासाठी किंवा इतर कधी म्हणजे सांगता येत नाही की अपघात हा घडत असतो आणि त्यांच्या प्राथमिक उपचार म्हणून हे आम्ही फर्स्ट एड किट आज नवापूर डेपोच्या मॅनेजर साहेबांना स्वाधीन केले आहे। हे प्रत्येक बसला प्रत्यक्ष वाटप करतील आणि प्रवाशांचे जे प्राथमिक उपचार आहे तो निश्चितच त्याच्याद्वारे सफल होणार आहे। आज आपल्या नवापूर आगारात आपल्या नवापूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार माननीय श्री श्रीदादा नाईक आणि पत्रकार बंधू श्री सुधीरभाऊ निकम, मनोजभाऊ पाटील यांच्या माध्यमातून नवापूर आगारातील चालक वाहकांना फर्स्ट एड किटचं वाटप करण्यात येत आहे। तर या फर्स्ट एड किटचा उपयोग सर्व प्रवाशांसाठी इमर्जन्सीमध्ये फार उपयोगी होणार आहे आणि त्यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा उचलून आणि या नवापूर आगारामध्ये चालक वाहकांना फर्स्ट एड किट दिले, याचा उपयोग नक्कीच सर्व प्रवाशांना होईल, याबद्दल काही शंका नाही। या सर्वांचे मी नवापूर आगारामार्फत मनपूर्वक आभार मानतो आणि थांबतो। वाघ संतोष गोरख चव्हाण, वाघ नंबर 2643। तर नवापूर चालला आल्यावर मला आमदार साहेबांनी हे फर्स्ट एड बॉक्स प्रवाशांच्या काही इजा झाल्यास, गाडीमध्ये किरकोळ इजा झाल्यास तर प्रथम उपचारासाठी फर्स्ट एड बॉक्स मला सबराम भेट दिला आहे। तर आमदार साहेबांचे मी आभार मानतो। ब्युरो रिपोर्ट।
नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर.